सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. महाराष्ट्राच्या विधानभवनाचं अधिवेशन चालू असताना काल विधानभवनामध्ये सामाजिक न्याय मंत्री, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल नवीन नियम सांगितले, वक्तव्य केलं. ते म्हणतात आता अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आरोपीला एफआयआर दाखल होऊ शकते पण अटक करता येणार नाही. वा संजय शिरसाट, अरे चाटायची पण किती चाटायची याची मर्यादा असते. संजय शिरसाट, तुम्हाला कळणार नाही इथल्या गोरगरीब दलितांचं, आदिवासींचं काय दुःख आहे, किती अन्याय आहे, किती हत्या घडलेल्या आहेत या जातीवादी वृत्तीमुळे, किती बलात्कार झालेले आहेत. तुला नाही कळणार रे संजय, कारण तू समतावादी विचारसरणीच्या चळवळीमधून आलाच नाही, तू मनोवादी विचारसरणीच्या चळवळीमधून आलास, म्हणून तुला कळणार नाही. संजय शिरसाट यांनी 2018चं गॅझेट राजपत्र हे बघावं की अॅट्रॉसिटी ऍक्ट मजबूत करण्याची गरज का होती. परंतु संजय शिरसाट सारखे मनुवाद्यांचे तलवे काढणारा एक मंत्री मुद्दामून जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत करायचं काम करत आहे. मी भीमसैनिकांना आवाहन करू इच्छितो की प्रत्येक स्तरावरती या संजय शिरसाटचा, या मंत्र्याचा, समाज कल्याण मंत्र्याचा तुम्ही निषेध करा, धिक्कार करा. मी आंबेडकरवाद्यांना आवाहन करू इच्छितो, हा संजय शिरसाट 20 मार्चला 14 सत्याग्रह दिनाच्या कार्यक्रमाला आला तर याला तिथून हाकलून लावण्याचं काम हे तुमची, माझी एक आंबेडकरवादी म्हणून जबाबदारी आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट कमकुवत करता. आज खेड्या पाड्यामध्ये जिथे अॅट्रॉसिटी ऍक्ट होते तिथे परिस्थिती काय असते एकदा संजय शिरसाटांनी जाऊन बघावी. संजय शिरसाटचा एक आंबेडकरवादी म्हणून मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आंबेडकरवाद्यांना आवाहन करू इच्छितो, आपण सगळ्यांनी यावेळी 20 मार्चला संजय शिरसाट आला चौदार तळ्यावरती तर त्याचा धिक्कार आणि निषेध करायचा आहे, त्याला तिथून पळून लावायचा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की संजय शिरसाटांनी हा घेतलेला नियम तुम्ही पुन्हा मागे घ्या. अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यावरती आरोपी हा अटकच झाला पाहिजे. संजय शिरसाट मुर्दाबाद, संजय शिरसाट मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. जय भीम, जय भारत.